तिचा बाप तिच्यावर नजर ठेवून होता आणि सक्का काका तिचे लचके तोडत होता। आणि जेव्हा ती घराबाहेर पडायची तेव्हा शेजारचा म्हातारा आजोबा तिच्यावर वासनानंद नजर टाकायचा। अकोला जिल्ह्यात अडसूळ गावात असं काय घडलंय की ज्यामुळे पोलीस सुद्धा थक्क झाले। अंगावर काटा आणणारी ही घटना तुम्ही ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल, पण समाजात विकृतीला काही कमी नाही। जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे आणि काय घडलंय या चिमुकलीच्या बाबत। नमस्कार, मी साहेबराव ठाकरे। लोक म्हणतात ना की मुलींसाठी सर्वात सुरक्षित जागा म्हणजे तिचं घर असतं आणि जगातला सर्वात मोठा आधार तिचा बाप असतो। पण अकोल्याच्या तेल्हार तालुक्यातील अडसूळ गावात एका 12 वर्षाच्या चिमुकलीसाठी तिचं घरच नरक बनलं होतं आणि ज्या हातांनी तिचं रक्षण करायला हवं होतं तेच हात तिचं आयुष्य ओरबडत होते। या घटनेला पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही वेगवान मराठीवर नवीन असाल तर महत्त्वाच्या अपडेटसाठी वेगवान मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक जरूर करा। गेल्या 6 दिवसापासून एक बंद खोलीत काय सुरू होतं हे त्या कोमजलेल्या फुलाशिवाय कोणालाच ठाऊक नव्हतं। स्वतःच्या रक्ताच्या नात्यांनीच माणुसकीचा गळा घोटला होता। एक दिवस ती चिमुकली नेहमीप्रमाणे शाळेत गेली। तिला तिच्या डोळ्यातील भीती आणि चेहऱ्यावरचा तो गोठलेला संताप लपून राहिला नाही। योगायोगानं त्या दिवशी शाळेत चाइल्ड लाईनच्या महिला अधिकारी मुलींशी संवाद साधण्यासाठी आल्या होत्या। मुख्याध्यापक गणेश ठाकरे सरांच्या समोर जेव्हा ती मुलगी उभी राहिली तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला। एका शब्दामागून एक शब्द बाहेर पडू लागले आणि शाळेच्या भिंतीही सुन्न झाल्या। माझ्या वडिलांनी आणि माझ्या काकांनी आणि शेजारच्या आजोबांनी माझ्यासोबत असं काही कृत्य केलंय का हे शब्द ऐकताच शिक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला। आता गप्प बसण्याची वेळ नव्हती। मुख्याध्यापक गणेश ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या मुलीला धीर दिला आणि थेट तेल्हार पोलीस स्टेशन गाठलं। पोलिसांनी जेव्हा त्या मुलीची कैफियत ऐकली तेव्हा कायद्याचे रक्षकही हादरले। ताबडतोब हालचाली सुरू झाल्या। पोलिसांनी गुन्हा दाखल केला। अपराध क्रमांक 382/25 यात नवीन कायद्याची म्हणजे पॉस्कोची कडक नियम लावण्यात आले। रातोरात पोलिसांनी सापळा रचला आणि त्या नराधम बापाला आणि शेजारच्या म्हाताऱ्याला बेड्या ठोकल्या। पण त्या मुलीचा काका जो नराधम पुण्यात लपून बसला आहे तो अजूनही फरार आहे। पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे या घटनेचा कसून तपास करत आहे आणि त्याला शोधण्यासाठी प्रयत्न करताय। आज तो बाप तुरुंगात आहे, पण त्या चिमुकलीच्या मनावर झालेला घाव कधी भरून येईल का? या कथेचा शेवट फक्त आरोपींना अटक होण्यानं होणार नाही, तर तो तेव्हा होईल जेव्हा समाजातील अशा नराधमांना फाशीची शिक्षा मिळेल। तुमच्या आसपास, तुमच्या शाळेत किंवा घरात अशा चिमुकल्यांकडे लक्ष द्या। त्यांच्या डोळ्यातील भीती ओळखा, कारण एक शिक्षकाच्या सतर्कतेमुळे आज एका मुलीचं आयुष्य नरकातून बाहेर आलंय। तुम्ही सतर्क राहा आणि महाराष्ट्रातील घटनांसोबत अपडेट राहा। आवाज उठवा। जय महाराष्ट्र।